आज मी तुमच्या समोर एक फारच वेगळा पण महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे। तो म्हणजे आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन किंवा इंग्रजीत ज्याला आपण इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड डे म्हणतो। हा दिवस दरवर्षी 30 जून रोजी साजरा केला जातो आणि त्यामागे विज्ञान, इतिहास आणि मानवतेसाठी खूप मोठा संदेश आहे। चला जाणून घेऊयात या आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिनाबद्दल। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprek.com। लघुग्रह म्हणजे काय? पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी हे सगळे मोठाले ग्रह, पण या सौरमालेत असेही काही पिंड आहेत जे ना पूर्ण ग्रह आहेत ना चंद्र, पण तरीही खूप महत्त्वाचे ते म्हणजे लघुग्रह। हे लहान खडकाचे किंवा धातूचे खगोलीय पिंड असतात। हे सूर्याभोवती फिरतात, अगदी ग्रहांसारखेच। बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरु यांच्यामधल्या ॲस्ट्रॉइड बेल्टमध्ये सापडतात। त्यांचे आकार काही मीटर ते काहीशे किलोमीटर पर्यंत असू शकतात। लघुग्रहाचा धोका काय आहे हे आपण बघूया। काही लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या खूप जवळून जातात। त्यांचं गुरुत्वाकर्षण वेगळं असतं, त्यांची दिशा बदलू शकते। जर असा एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठं नुकसान होऊ शकतं। पण 30 जून ह्याच दिवशी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन का साजरा केला जातो? 30 जून हा दिवस निवडण्यात आला कारण 1908 मध्ये ह्याच दिवशी सायबेरियामधील तुंगुस्का या ठिकाणी एक घटना घडली होती, जिथे एक अज्ञात लघुग्रह किंवा उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच स्फोट झाला आणि जंगल जळून साफसूफ झालं। जवळजवळ 8 कोटी झाडं जमीनदोस्त झाली। ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आकाशातून आलेली आपत्ती होती, जी केवळ नशिबाने शहरांपासून दूर घडली, नाहीतर हे मानवजातीसाठी खूप मोठे संकट होते। इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड डे साजरे करण्यामागील उद्दिष्टे काय आहेत? जनजागृती, लोकांना लघुग्रहांविषयी माहिती मिळावी, संशोधनाला गती, लघुग्रहांवर काम करणाऱ्या संस्था आणि मिशन्सना मदत मिळावी, संरक्षणाची तयारी, आपत्ती टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळावे। मित्रांनो, लघुग्रह हे केवळ आकाशात चमकणाऱ्या वस्तू नाहीत, ते धोका सुद्धा असू शकतात। पण विज्ञान, माहिती, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मदतीने आपण हे धोके ओळखून त्यांना टाळू शकतो। यात आपल्या भारत देशाचा सहभाग काय आहे? भारतातील अनेक विज्ञान संस्था, इस्रो, आयुका, PRN या लघुग्रहांवर संशोधन करीत आहे। इस्रो भविष्यात लघुग्रह मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे। आपणही यात सहभागी होऊ शकतो। विचार करून बघा, उद्या आपल्या शाळेतलं कुणीतरी इंडियाज फर्स्ट ॲस्ट्रॉइड डिफ्लेक्शन मिशनचा भाग होऊ शकतो। मग करणार ना विज्ञानाचा अभ्यास? कारण विज्ञानाशिवाय अंतराळ विश्वात प्रवेश करणे शक्य नाही। कशी वाटली ही विशेष माहिती? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprek.com।